वाजली आमची सकाळ होत आहे. ट्रेनच्या RAC सीटमध्ये वापस माझी बायको बसली आहे इकडे. आता रात्री आम्ही कसं तरी आम्ही झोपून गेलो दोघंही. ठीक आहे. आणि ते मोठू पतलू होतो म्हणून कसं आहे आम्ही RAC सीटवर ॲडजस्ट करून टाकलं आम्ही ना. बेसिकली ह्या साईडला आम्ही दोघंही झोपून गेलो होतो. ठीक आहे. कसं तरी मागं पुढे ॲडजस्ट करून. मग त्याच्यामध्ये 1-2 जण आले होते जे वेटिंगवाले होते, यांचे तिकीट कन्फर्म नव्हतं, ते पाय वगैरे बसले होते. पण ठीक आहे. हा ते मग आम्ही पाया बी थोडंसं फोल्ड करून झोपलो. म्हणजे कसा तरी काळा लागली जातं. मग TCRला सकाळी काहीतरी 5-5:30 वाजले होते. मग ते सीट भेटली आहे म्हणजे सीट पाहिजे का म्हणते. मी बोललो का आता 1-2 तासासाठी सीट पाहिजे. कारण की बोललो आता 6-7 वाजता लोक आता झोपून उठणं चालू होते. आणि ते आय थिंक ते इच्छित साईडची होते, मिडल बर्थ भेटली होती. ठीक आहे. आता तसंही लोक झोपून उठले दिवस आहे. याला म्हणलो आता का झोपायचं आहे, तसंही जाऊ द्या म्हणलो. एक ठीकठाक झोप झाली तर ते जाऊ दे म्हणते तोही म्हणते. तर मग काही नाही आता आमची झाली इथं मॉर्निंग. मग काही नाही आता पाहिजे आता लागली आहे बहुत जोराची भूक. आता भूक लागली आहे तर काहीतरी खावायची इच्छा होत आहे. आता पाहू आता नेक्स्ट स्टेशन कोणतं आहे ते काय आहे ते. आणि मग तिथं आता काहीतरी खाऊन का खावायची आहे तुला? मॅगी म्हणताय. आता मॅगी तर मला मुश्किल वाटून राहिली. काहीतरी समोसे वगैरे काहीतरी भेटून जायला असं वाटते, कचोरी वगैरे. तर ते काही पाहावं लागेल. पाहू आता जो भेटेल तो पाहू आता इथं. चला आता ठीक आहे मग आता. सरळ एक क्यों मुँह छुपा रहा है तू? भूख लगी है, भूख लगी है। मेरे बच्चे को भूख लगी है। नेक्स्ट स्टेशन ये वाले अजून 1 तास बाकी आहे. 1 नाही 1.5 तास. हां, ज्या स्टेशनवर आम्हाला दिसला काहीतरी नाश्त्या पाण्याच्या, आम्हाला म्हटलं ते लोक ट्रेनमध्ये चढतील ना आणतील विकाले. आणलाच नाही. आणि खिडकीतून आम्हाला माहीत नव्हतं का दोघं अजून समोर बसले आहेत म्हणून, नाही तर जाऊन घेतला असता. भूक लागली आहे. भूक लागली काही झोपही नाही लागून राहिली. रात्रीची 3 वाजतापासून भूक लागली आहे. का सांगू आता. लई भारी कंडिशन आहे बाबू. नाटक करत आहोत. सो जा. लिटरली आता एक माणूस आला होता, त्याच्याकडून आम्ही घेतलं हे शेंगदाणे, हे चिक्की. तो बेसिकली आम्ही चेक केला म्हणजे आम्ही ज्याला जेव्हा पैसे दिले तेव्हा मला बघायला तो काय म्हणते आंधळा आहे. तर त्यानं काय म्हणते बेसिकली आम्ही त्याला 40 रुपये दिले. तर तो विचारला त्यानं किती आहेत म्हणून. तर म्हणलं हां 40. तेव्हा मला समजलं की तो आंधळा आहे. म्हणजे हां त्यानं ते पाहिलं बरोबर, सेन्स केलं ना त्यानं ते. तसं नाही का म्हणजे लोकांवर अशी वेळ अशी परिस्थिती येते की कामं करायला लागते. म्हणजे मेन त्यानं हे असा एक्झाम्पल भेटला मला की काय म्हणते हार नाही मानायची किती, असं नाही का काहीतरी खरं नाही. आता ते घरी बसू शकत होते पण घर चालवण्यासाठी काही बी करायला लागते. हां तर चला आता आम्ही हे खातो. चला. माझ्या बायकोला भूक लागली तर नेल पेंट काढून राहिली लावून राहिली. नवीनवाले नेल पेंट लावलं. आता हे चमकीलेवाले लावलं. लालवाले काल रात्री लावलं होतं. आता चमकीलेवाले लावलं. मस्त टाइमपास. हा आता थोडा बरा वाटत आहे. मी आता चिक्की आणि शेंगदाणे खाल्ले. आता थोडंसं ठीक वाटत आहे. आता अजून वर्धावाले अर्धा तास लागणार आहे वाटते अजून. आता कसं वाटत आहे खाल्लीस तर? बायकोची नेल पेंट बिघडली थोडीशी, इकडे तिकडे झाली म्हणून बिचारी नाराज आहे थोडीशी. जाऊ द्या आता. पण माहीत नाही आता अर्धा तासाचा ब्रेक आहे काय. तर आता पण बिचारा ट्रेन रुकली आहे बा. चिंग हा बिचातला लाईन म्हणजे आम्ही बिचारल्या लाईनवर साईडची लाईन खाली आहे. तिथं राहिली सुद्धा आम्ही उतरलो असतो खाली. पण आता माहीत नाही किती वेळाचे ब्रेक आहे. तर आता पाहू आता किती वेळात आम्ही नागपूर पोहोचतो. उतरलो आता कुठे वर्धा जंक्शनमध्ये, की आम्हाला उतरायला ना पण थोडीशी बाहेरची हवा खावायसाठी म्हणून उतरलो आम्ही इथे. आता काय नाही ट्रेन सुद्धा वाट पाहून मग आता निघून इथून. बायकोची पहिले काढली का ट्रेन सुटली तर काय करेल तुझ्याला. मित्रांनो आपण फायनली पोहोचलो आपल्या नागपूरमध्ये. नागपूरच्या अजनी स्टेशन गेला आता मागे. आता येईल आपला मेन स्टेशनची आता वाट चालू आहे. गेला पाहिजे नाही का. अंदरच आहे ना म्हणून बाहेर थोडी आहे.
ट्रेन थांबली इकडे थोडसी स्टेशनच्या पहिले. हे निघली इकडे वरात लोकांची जॉबवाल्याची. आम्ही बी यायच्यातले जॉब पण आता सुट्ट्यावर आहोत आम्ही नाव यायच्यामध्ये आता. आला आपलं नागपूर जंक्शन. बायको झाली आता खुश खुश. नागपूर जंक्शन. चला आलो आता नागपूर. आम्ही पोहोचलो आपल्या नागपूरला फायनली. आता वाजून राहिले लगभग 10:30. म्हणजे ट्रेननं बिलकुल एक्झॅक्ट टाईमवर सोडला. म्हणजे आमचे 10:25चं इथं होता येवाच्या टाईम आणि तिनं वाट पाहिली तिथं 10:25ची. ठीक आहे. तर तिथं 10:05 येऊन होती पण 20 मिनटं जास्त एक्स्ट्रा उभी राहिली. काहून कारण की 10:25ला बरोबर इथं प्लॅटफॉर्म येऊ याच्या. ठीक आहे. आता पोहोचलो आपल्या नागपूरच्या प्लॅटफॉर्मवर. आता पाहतो आता वापस निघायचं आहे. वापस नाही आपल्या गावाकडे निघायचं आहे. पण पहिले इथं नागपूरमध्ये बी थोडंसं 1-2 कामं आहेत ते बी करायचे आहेत. ते करून घेतो. आता आम्हाला पहिले माझ्या एका मित्राच्या घरी जायचं आहे. सगळ्यात रेस्ट करायचे आहे. 5-10 म्हणजे फ्रेश व्हायचे आहे. मग तिथून निघायचे आहे. तिथून निघल्यावर आम्ही आपलं एक काम करू. मग आपली गाडी घेऊन मग गावाकडे निघू. चला ठीक आहे. आता आम्ही निघतो मित्राच्या घराकडे. आम्ही म्हटलं नागपूरनं दिसली तर सावजी मसाले. जिकडे तिकडे सावजी मसाले. लास्ट टाईम आलो होतो तर इथं ते मागच्या वेळेस पुढे ह्याच दिसले होते. का म्हणतो तो एक नवीन स्वतः कपड्याचे एक ब्रँड होता गँगस्टर वगैरे. तर तोच लागला होता. ते बुड्डे मस्त गँगस्टर बनून फोटो काढत होते. नाही आलिशानचे लागले होते मागची. आता सावजी मसाल्याची लागली आहेत. बापरे बहुत पैसा आहे सावजीवाल्याकडे. ॲडव्हर्टाइजमेंट करत ते बहुत पैसा आहे. काही नाही तुम्हाला 10 ग्राम कमी देईल पाकिटामध्ये येतील काही नाही. चला आता निघतो ना आम्ही आपल्या मेट्रो स्टेशनकडे. चला पोचला ना मित्रांनो. आता आम्ही आलो मेट्रो स्टेशनवर. आता आम्हाला निघायचं आहे माझ्या मित्राच्या घराकडे. मॅडम थोडीशी नाराज झाली होती. आमच्या एक झगडा झाला छोटासा पण तो झगडा सॉल्व्ह झाला आताच्या आता नाही का. आता मेट्रो स्टेशनवर आलो कारण की ऑटोवाले तर तुम्हाला माहिती आहे बहुत लुटतात. नागपूर राहो कोणतीही सिटी राहो रेल्वे स्टेशन तर लुटतात. आम्ही मेट्रो स्टेशन घेता. मेट्रो स्टेशनवरून आता मित्राच्या घराकडे की जवळपासच्या तिथून घेऊन मग तिथून लागेल अजून ऑटो घेण्याचे आहे. पण तो कमी प्राईसवाला राहील म्हणजे डायरेक्ट राहील म्हणून. ठीक आहे. चला आता आम्ही निघतो. आलो आपल्या नागपूर मेट्रोमध्ये. आता मला बायकोच्या चेहऱ्यावर आली वेगळीच खुशी आहे. अहमदाबादमध्ये देवीच्या डबल खुशी दिसून राहिली त्यामध्ये. चला आता निघतो मेट्रो. आता मित्राच्या घेऊन घराकडं. मित्राच्या घरचे आता माहिती नाही ते झोपले आहेत काय असतात पण घरी जाऊन खाऊ आता झोपले लोक. आम्ही तसे. चला आता निघतो आम्ही पटकन. आता आलो इथलं बसला आम्ही आपल्या टुकटुकमध्ये रिक्षामध्ये. आता इथून आम्ही चाललो ना आपला कधी आलो ना आता नंदनवनमध्ये चाललो आम्ही. तिरंगा स्क्वेअरचे पहिले आपला संगम टॉकीज चौकमध्ये जाऊन काहीतरी मस्त पोहे घेत आहोत. मग आपल्या मित्राच्या घरी जाऊन मस्तपैकी मग काय म्हणतो मग अजून गाडी घ्यावायची आणि अजून जावायच्या बी आहे नाही का. ठीक आहे. मग अजून एक छोटासा काम आहे. अजून लंबी टूर आहे. गाडी आणायला 4-5 वाजता जावायचं आहे. तर गाडी आणायला टाईम आहे. तर आम्ही जातो पहिले आणि मग तिथून थोडंसा राशन कार्डाचं वगैरे काम आहे आमचं तोगी करून मग आम्ही तिकडे निघतो. आता नागपुरात आलो. नागपूर तिच्यावर पण नागपूरच्या नाग नदीची वाजली घेऊन झाली. आता आम्ही अजून चाललो समोर. आता आलो आम्ही आमच्या पुराण्या आशियाजवळ. अरे यायला माहीत आहे. मी पहिले गोठी राहत होतो. पहिले ह्याच बिल्डिंगमध्ये राहत होतो. पण आता थोडीशी लागली आहे भूक. पहिले जाऊन काहीतरी खातो छोटा मोठा कारण की मित्राच्या घरी जावाच्या तिकडे तर भेटायला की नसतं. पण पहिल्यासाठी थोडंसं काहीतरी लाईट खाऊन टाकावं कारण की भूक थोडीशी जास्त लागली आहे. भूक लागली होती तर आता इथे एक नवीन दुकान दिसली आपल्या तिरंगा चौकात. तर पोहायची तर बाईक म्हणते बसून खावायचं म्हणते. आता म्हणते उभं राहून नाही खाऊ शकत म्हणते. थकलं म्हणते. आता ह्यावाल्या दुकानात आणलं इथं पाहून पण इतर थकलीच ना. आता काय नाही इथं घेतो आम्ही पोहे 2 आणि बस खातो ना मग जातो त्याच्या घरी जेवायचं आहे. मित्रांनो हे आली आपली तरी बी आली पोहा बी आला. इथं तरी पोहा याची दुकानाची सर्विस चांगली वाटली. दुकानाला VIP पोहेवाला आहे त्याच्यामुळे आता आम्ही काही ना काही खाऊ पाहिजे. टेस्ट कसं आहे ते बी सांगतो. प्रेझेंटेशन तर बहुत चांगलं आहे तर टेस्ट हजारो लोकांना आम्ही ना तरी पोहे खाल्ले. नागपूरला आल्या तरी पोहे नाही खाल्ल्या. पहिली गोष्ट म्हणजे नागपूर उतरल्या बिलकुल का केल्या त्याची गोष्ट आम्ही फॉलो केली. बाकीच्या आम्ही टेस्ट घेतला कसा आहे काय ओव्हरऑल टेस्ट बहुत चांगला होतं. तुझं कसं वाटलं? मस्त. बायको याची बरी खुश. ठीक आहे. आता आम्ही
मी तर आता समोर आता काकराजी आहे त्याच्याकडे आता समोर आता यादी आता माहिती नाही इथं येऊन माहिती नाही हिंदी बोलायला लागली काय आता पोहे खाल्लं नागपूरच्या तरी पोहा खाल्लं ना आता यादी माहिती ऐकू थोडीशी शांत चला मी तो मित्राच्या घराकडे आता आम्ही चाललो तिरंगा चौकातून म्हणजे राशन कार्ड आणण्यासाठी. हाय नागपूर. पेट्रोल गाडी चालवायला थोडी वेगळी वाटते हां थोडी थोडी हातात बसायला बसायला बी थोडी थोडी वेगळी वाटते. चला मित्रांनो आमचं झालं आता राशन कार्ड घेऊन आता आम्ही जात आहोत कॅसिफाय दुकानामध्ये लॅपटॉप घ्यायसाठी. साड्यासाठी लॅपटॉप पाहाल हां साड्यासाठी लॅपटॉप चला. बघा मित्रांनो आता आम्ही लॅपटॉप घ्यायसाठी गेलो होतो. इथं लागला आहे बहुत सारा ट्रॅफिक तो समोरपर्यंत आणि मागं पण लागलेला आहे. आता आम्ही जात नाही आता सध्या थांबलेच आहोत इथं. मग इथं पण ट्रॅफिक लागलेला आहे. एखादी गाडी टाकून राहिले टॅक्सवाले ॲटोवाले पण आम्ही नाही टाकू शकत आता कारण की कार्तिक नवीन गाडी चालवून राहिला आहे आता. मित्रांनो आम्ही आता चाललो आपली गाडी आणण्यासाठी. गाडी आणायचा रस्ता इकडे आता ऑटो गेला आम्ही तर आता गाडी इथं ठेवली आहे. गाडी आता आणण्यासाठी रस्त्यानं जाऊ. आपली गाडी ऑलमोस्ट रेडी आहे म्हणते तर आता त्या गाडी करत आम्ही चाललो. थोडंसाठी रस्ता बाकी आहे पण आम्ही गाडीवर पोहोचतो. हे आमची गाडी आम्ही जी बुक केली आहे झुमकारवरून. ही आहे आपली बुक केलीवाली स्विफ्ट डिझायर झुमकारवरून. ओव्हरऑल आता काही नाही गाडीची चाबी येवायची वेळ पाहतो आम्ही. बाकी गाडी गिडी सगळी मस्त टॉप क्लास कंडिशनमध्ये आहे. बाकी छोटे मोठे मायनर डेंट वेंट आहेतच म्हणून हे इथं एक आहे छोटा मोठा. बाकी हे काही ओके आहे. गाडी पूर्ण ओके आहे. हे छोटेसे वरतून गिरतून आहेत थोडंसं काळजी साफ करायला लागते सामोरून गिमोरून. ओके आहे गाडी. इकडून गिकडून पाहून टाकतो. हां मस्त आहे ठीक आहे. तर हा एक छोटासा डेंट टाकला इथं ठीक आहे. बाकी गाडी मस्त टॉप क्लास आहे ठीक आहे. टायर वायर कंडिशन पूर्ण आलं ओके. बाकी लाईट वाईटचं पण सगळं ठीक आहे. छोटे मोठे स्क्रॅचेस आहेत बाकी काही नाही ठीक आहे. तर आम्ही ही गाडी घेतो आता गावाकडे. कारण हे इथं थोडे थोडे डेंट स्क्रॅचेस आहेत त्याच्यावर टायरवर बी थोडे थोडे आहेत. आय थिंक सगळ्या टायरवर नाही आहेत त्या एकाच टायरवर आहेत पण मागून पण थोडे थोडे आहेत बाकी काही नाही. चला मित्रांनो आपण आता जात आहोत साखऱ्याला माझ्या सासूरवाडीला. आता निघलो ना आम्ही. आता किती वाजले. गाडी गिडी घेतली गाडी घेऊन आमचं सामान गिमान घेतला आणि सामान घेऊन आता आम्ही निघलो. आता आम्ही जासाठी रेडी झालो. सकाळपासूनचे वाजले 7:18 हां 19 आम्ही रेडी झालो. आता निघलो आम्ही लागलो आता हायवेला. आता सर्व रस्ता आहे.
मित्रांनो आता आम्ही आहो पालांदूर रोड. आता आलो आम्ही आपल्या गावाच्या जवळ. आता हायवे संपल्यावर आता याला मेन रोड चालू. मेन रोड म्हणजे बेसिकली सिंगल रोड चालू जो की जाते गावाकडे आमच्या. आता आम्ही चाललो गावाकडे. आता पाहू आता किती वाजले. आता वाजले लगभग 8:50 मिनिटं. 8:50 यायला आमच्या टार्गेट आहे का आम्हाला 9:30 वरी पोहोचायचं. 9:30 वरी पोहोचून जायला पाहिजे. 10 अकरी पोहोचून जायला पाहिजे कारण की बहुत दूर आहे इथून याच्यात. तर आता ते तिथं पोहोचून मग पाहून आता कसा का अरे सरप्राईजेस द्यावाचे सगळे मस्त वाले. अरे बापरे बेक एवढा मोठा आताच द्यायच्यात का सरप्राईज? केव्हा द्यावाचे? आताच देऊन दिवाळीची. पण मुन्नाले काहीच नाही घेतलं ना. काहीच नाही घेतलं. मुन्नाले काय घेतलं? ते भाऊबीजेला गिफ्ट घेतलाय ना तो कृष्णावाला हो पण त्याच्यासाठी तो कोणासाठी? घरच्यासाठी पण तसं नाही. त्याच्यासाठी जर काही घेवायचं आहे तुले तर त्याला मी तुला म्हणलो होतं कपडे घेवायला लाव. पेमेंट मी करून देईन. तसा घेणं वेगळा होते तुम्हाला का माहिती. कोणाला पा मी तुम्हाला म्हणेन का तुम्हाला पैसे देतो तुम्ही घ्या कपडे. तुम्हाला कसं वाटतं? पैसे कापून टाक ते नाही. आणि मग कसा कोणी आपल्या भावाला प्रेमानं देते गिफ्ट देते सरप्राईज देते त्याची फिलिंग्स वेगळी राहते माहितीये का. जर तुम्ही बी मला ना का बिना सांगितल्या ना काहीतरी घेऊन आणाल ना भले मला तो नाही आवडत असेल पहिले. जर तुम्ही ना माझ्यासाठी काहीतरी घेऊन आणले ना आपल्या मनानं तर मला एवढी अंदरून खुशी चांगली होईल का बहुत चांगली होईल. आज रात्री काहीतरी बुक करून टाकी जाण्यासाठी आणि येते 3-4 दिवसात. येते का? नाही येत 3-4 दिवसात. मग आता जाता यायला एक दारूच्या पौवा घेऊन टाक. विषयाच खतम कर. एक दारूच्या पौवा घेऊन टाक त्यासाठी सरप्राईज तो. तेव्हा बहिणीने माझ्यासाठी दारू आणलं बापरे. अच्छा पिऊन का आपण मला पेऊची इच्छा काय पटी घेऊन मुन्याले बी धरून सोनीले बी धरून तेजल नाही तर बाबा तेजू म्हणाल मीच पेलो होतो ना ते बीड फुका दाखवलं म्हणते ना त्याची चिमणी नाव होते त्या सिरियल मधल्या कोणत्या? पुरीच्या त्या चिट्टी बीड फुकलं म्हणून सांगितलं तरी ना ते दारू पडू लागतं म्हणून सांगितलं तर मग तशी त्याची बी सांगायला म्हणून नाही. मुन्या तुम्ही मी हो ती आता सोनी आता थोडीशी मोठी आहे आपण सोनी नाव सांगते सोनी चिडते व्हिडिओ मध्ये आली. मुन्याला आणायला लावीन 2-3 कॅन घरी पिऊन झाले मस्त वाटतं. नाही का उससे बडा क्या सरप्राईज चाहिए नाही का. ठीक आहे करतो तसं काहीतरी. तुम्ही करा ना आपण नाही सांगू हा, मी ना. सांग. आपल्या नाव आलं पाहिजे कारण की आपली अंतरून इच्छा आहे थोडीशी पिवायची. चाय पिवायची. अरे तुला काही इच्छा बा. गोडी पेटवली असती. थंडी आली ना बापू. दिवाळी आली थंडी आली. ते लोक हिंडाले फिरायला चालले. घरून सांगतेच पोलीस भरती चाललो. अरे बापरे पोलीस भरती तिकडे दुसरीच पोलीस भरती चालू राहते. तिकडे गळ्यात हात टाकू आपापल्या गर्लफ्रेंडच्या बारेमध्ये गोष्टी सांगते. तिनं मला असा म्हणला तिनं मला तसा म्हणला. आणि सकाळी फिरायला जावाच्या वेळेस नसं गोष्टी सांगायच्या वेळेस मोठा इंटरेस्ट राहते. तिनं मला लाईन दिलं. मी असा गेलो तसा गेलो मी तसा गेलो. मग ती माझ्या ओळ आली. मग काय म्हणते मग मी तिला फोन करून म्हणून छतवर यायचे होते. छतवर आली नाही का. मी तिला म्हणतो तू सुंदर दिसते असतं मस्त. आपल्याला एक पावन लागली सज्जाली ते. पण असं नाही काही कोणी बी म्हणला ना पोरीले का तू सुंदर दिसतेस म्हणून चांगली दिसतेस म्हणून तर थोडीशी वेगळी फिलिंग येते. मी आपल्यावरून सांगतो की चांगला वाटते असं थोडस चांगला वाटते. पोराले मी वाटत असेल का पोराले बी म्हणला का तू छान दिसतेस तू चांगला दिसतेस मस्त दिसतेस तुझी हेअरस्टाईल चांगली आहे तर तू आपल्या केसाईकडेच पाहिजे हेअरस्टाईल पाहिजे आपली हो ना असं राहते. हा मित्रांनो आडीमोडी रस्ता आहे रे बाबा आमच्या गावाकडे जावाच्या. असं आडीमोडी रस्त्याने जावं लागते. मग तुम्ही का घाट म्हणाल घाट का पानी हमने घाट में भी गाड़ी चलाई है नहीं का. पर कभी घमंड नहीं किया तुम्हारे भाई ने. तुम्हाला आहे कभी घमंड नाही करला. चला आम्ही पोहोचतो आपल्या गावाच्या रस्त्यावर. सर ट्रेन नव्हे गाडी. तर चला मित्रांनो
ते चालले कास ससा, आपण चाललो कास. पहिले वाटत असेल का ह्या तीनही गाड्याची रेसिंग लागली, पण रियालिटी असा काही ना. आम्ही काही त्याच्या ह्याच्यात ना आम्ही एक नॉर्मल स्पीडनं चालू आहोत आपल्या. लोक माहिती आहे का रस्त्यानं हागायलाही बसतात, गाडी आली का उभे होते. मला दिसली एक बाई. हो गावात तसं आहे, पण एवढा बी नाही आता, बेज्जती नाही करावा. मला दिसली आता दिसली गंदा. आता इथं म्हणते 40ची स्पीड लिमिट. हम अपने कासव की आम्ही हळूहळूच जाऊन बाबा आम्हाला काय नाही, आपण ससऱ्याच्या समोर नाही जाऊ, ससरे जाऊ देऊ. आपण बस आपला रस्ता आडी मोडी क्रॉस करत. मला ज्याला झोप येत राहिली नाही ह्या रोडात नाही का त्याच्या डोका दुखायला लागते का लेफ्ट राईट काय चालू आहे. वेगळाच वाटते झाले, वेगळाच वाटते थोडस डुलकी आल्यासारखं वाटलं, थोडंसं वेगळं वाटतं. समोर लेफ्ट आहे समोर राईट आहे. जो बी आहे आम्हाला आमच्या मित्राच्या घरी जेवण घेऊन भेटला. आम्ही जेवण घेऊन केलं मस्त. सगळ्यात पहिले गेल्यावर नाश्ताही भेटला, जो की आम्ही ऑलरेडी पोहे तर खाऊन गेलो ना होतो, पण त्या काकून आमच्यासाठी अजून नाश्ता बनवला. तो नाश्ता खाल्ला, मग त्याच्यावर काकून आमच्यासाठी जेवण बनवून ठेवला. मग आम्ही आमच्या राशन कार्डनं त्या साऱ्यासाठी एकामध्ये आम्ही लॅपटॉप पाहायला गेलो होतो. तरी बी काकू थांबल्या, म्हणजे ते 3:30-4 वाजे होते. 3:30-4 वाजता आम्ही त्याच्या घरी जेवण केला. भले माझा मित्र नव्हता, तो पुण्याला गेलाय तर तो काही भेटू शकला नाही. त्याच्या मम्मीने बाकी सगळं काही केला. आम्ही त्याच्या घरी जेवण करून आम्ही गाडी आणायला गेलो. गाडी आणली आणि मग निघलो होतं. आम्हाला खाली सी ऑफ बी करायला आल्या होत्या त्या, म्हणजे लगभग ते आमच्यासोबत 6:30 वाजता पोहोचते. आणि एक आम्ही ना कार्तिकच्या चिवडा दिला त्यांना, त्याचा खांब पाहिजे. कार्तिक नसनेलच्या आजच्या प्लस अहमदाबादचे काय म्हणतात त्याचं चटोर मोटर वाले. अशी आहे हॅपी आपली लाईफ. कारण की कसं आहे, तुम्ही लोकांना कितीतरी साथ द्या, लोक तुम्हाला बी साथ देतील असं वाला आहे. तर तेच आम्ही सोबत राहिलेले लोक, मी त्याच्यासोबत लगभग माझी काही 2 ते 3 वर्ष त्यांची माझी फॅमिली सोबत राहत होती. हे खाव बिल्ली आहे. बिल्ली का खात होती रस्त्यावर, मंदिर एवढ्या रस्त्यावर होती. हो एखाद्या गाडीवर चिपकवलं असं त्याने, ते काय तसं तिचा एक शिकार बनवून दिला. आम्ही आता चाललं झिक झिक. आता आपण हे लोक शाईने आहेत पा बिलकुल. मी लाईट खाली गेलो तर विचारायला नाही, चुपचाप लाईट खाली केला. आता मस्त लाईट वरत असे लोक आवडतात मला. ते साले अनपड गवार भोसडीचे ट्रकवाले कोणते ट्रकवाले बी कोणते चांगले राहतात, ठीक आहे. पण आले कोणते येते ना अजून लाईट वाढवतात. अबे भाऊ सामोरा लाईट कमी करा, दोघांनी रस्ता दिसते. बहुत वेळा यालाय आमच्यासोबत या रोडनं, ह्याच रोडनं नाही बहुत जागी यालाय. चांगल्या एमपी सारख्या स्ट्रेट मध्ये तसं यालाय. एमपी मध्ये जास्त मला वरच दिसले लाईट, म्हणजे डोळ्यावर येताना जास्त कोणी खाली नाही केले असं वाटतं. ते लोक आपल्या लाईट नाही सोडत. आता का करावं. आता माझ्यासा हा समोरचा एक्झाम्पल, ठीक आहे. मी कमी केलो पण नाही केलं त्याने कमी, मी नाही करत. जा आहे मग जैसे का तैसा. कारण की तो मला थोडसा काय म्हणते अशिक्षित दिसला. ते गाडी त्याच्याकडे किती लाखाची आहे ते फरक नाही पडत, पण त्या तो अशिक्षित आहे किंवा त्यानं ड्रायव्हिंग लायसन्सचे पेपर दिलं का नाही दिलं माहित नाही. आम्ही ते घेऊन आठवण आला, आम्ही एक पिक्चर पाहिला होता सेल्फी. कसा होता ड्रायव्हिंग लायसन्स मध्ये, छान होता. अक्षय कुमारले ड्रायव्हिंग लायसन्स काढायला होते. आता आम्ही आमच्या गावाच्या आडीमोडी रस्त्यानं गावाकडे पोहोचतो. बापरे किती आडीमोडी आहे बाबा. ठीक आहे, मग पोहोचून सगळ्यांना भेटून त्यांना सरप्राईजेस देऊन तिथं पण ब्लॉग बनवाल का. आम्ही 4 महिन्या बाद चाललो वापस, नाही का. आणि इथं तर खास करून 5-6 महिन्या बाद, नाही का. 4था 5वा 6वा 7वा 8वा 6 महिन्यात 10वा 6 महिन्यावर 6 महिन्यावर चाललो. आता एक्साइटमेंट आहे. चला आम्ही निघतो आता. सो मित्रांनो पहा दुवार आम्ही वायफाय आवे का नव्हे पहाडीचं आहे ना, खाली आहे आपल्या घर गाव घर. तो खातो तोल ना का
याच्या समोर हा बस स्टॉप आहे ना, तो हे लागलाय खंबा. हा 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 येतो. साखरे बोर्ड ह्या टोला ये नाही पाहिजे होतं. हा 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 हातून नका चालू हाच आहे. रस्त्याला दिसला पण नाही ना. हा आला तर साखरेचा रस्ता. हा माझा सासूरवाडीचा रस्ता आला. आय, हा 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 हा. जिकडे तिकडे धुवार धुवार, गाडीच्या काचावर जमून राहिली धुवार. बापरे किती सारी धुवार. हळूहळू जावं लागते. हा फायनली आम्ही पोहोचलो अहमदाबाद वरून साखरा. साखरा आपल्या सासऱ्याच्या गावी सासूरवाडीले. बापरे एका कोणत्यातून एका कोणत्यात आलो ना आम्ही. वाव. इकडे आली गिफ्ट अनरॅपिंग चालू. ए हमारा कान्हा छोटवाला के कपड़े दिखाओ दिखाओ इसको दिखाया हमने. हाँ त्रिमूर्ती एका फ्रेम मध्ये.